नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीबाबत निवडणूक आयोगाचे कारण पुढे करणे हे धादांत खोटे असल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। विधान परिषद निवडणुकीतील मतदारांचा कर्जमाफीशी कोणताही संबंध नसल्याने सरकारने विलंबाचे कारण देऊ नये असं ते म्हणाले। पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे। निवडणुकीचा आणि निवडणूक आयोगाचा बागुलबुवा दाखवून त्याची घोषणा करता येणार नाही असं सरकार जे सांगतंय ते धादांत खोटं आहे। एक मुळामध्ये या निवडणुकीचे जे मतदार आहेत त्या मतदारांच्यावर प्रभाव टाकण्यासारखा त्यांना लाभच होणार नाही या कर्जमाफीचा, तर मग प्रभाव कसा काय पडणार? राहिली गोष्ट निवडणूक आयोगाच्या आडून सरकार गुपचूपपणानं काही लोकांच्या खात्यावर पैसे जमा करून जो शब्द दिलेला होता 7/12 कोरा करायचा त्याच्यापासून कुठेतरी पळ काढू पाहतंय। पण सरकारनं एक ध्यानात ठेवावं, आम्ही हे सहन करणार नाही। नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रत्येक खातेदाराच्या पाठीमागे 1.5 लाख रुपये आणि जे सरकारनं लोकप्रतिनिधी, पेन्शन घेणारे आणि इन्कम टॅक्स भरणारे हे वगळता सगळ्याच शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र धरलं पाहिजे। याच्यामध्ये काही बदल झाला, ज्या पद्धतीनं वाजत गाजत त्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि आता अनेक बहिणींना त्याच्यामधून वगळायला सुरुवात केली आहे, तसं गुपचूपपणाने कर्जमाफी राबवून अनेक पात्र शेतकऱ्यांना अपात्र करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हे खपवून घेणार नाही। 30 जून ही अंतिम तारीख आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा एक भडका उडल्याशिवाय राहणार नाही। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ इथे पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांसह इचलकरंजी महापालिकेच्या 5 अधिकाऱ्यांना तब्बल 3 तास दालनात कोंडून ठेवलं। अखेर आमदार, खासदार, प्रशासन आणि आंदोलक यांच्यात झालेल्या बैठकीनंतर लेखी आश्वासनं देण्यात आली। पुरेशी जमीन उपलब्ध होईपर्यंत संबंधित प्रोसेस उद्योग आणि सीईटीपी युनिटचा पंप बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। त्यांचं जे क्षेत्र त्यांनी दाखवलंय त्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं पाणी सोडायचं आहे। दुसरं अन्यत्र कुठेही ते सोडू शकत नाही। आपल्याला ही प्रिकॉशन घ्यावी लागेल। पंचगंगा प्रदूषणाचा अत्यंत ऐरणीवरचा विषय आहे। वर्षानुवर्ष लोक त्याच्याबद्दल त्रस्त आहेत। एका आता प्रोसेस हाऊसेस असतील, एसटीपी असेल, ही सगळी आपली जबाबदारी। आपण त्यामध्ये लवकर लक्ष घालायला लागेल। आमदार साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं जी मंडळी आज प्रोसेस हाऊसेसचं पाणी आपल्याला 106 एकर जे आहे, आपण जे आता रेकॉर्डवर आहे म्हणतात, ते दाखवायला लागेल या सगळ्या आंदोलकांना की 106 एकरामध्ये पाणी जातंय म्हणून। आणि दोघांच्या संमतीनं ज्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी आपण त्यांना देऊन दाखवाल त्याच वेळी त्याचं परत त्या ठिकाणी चालू करायची परवानगी देता येईल। नाहीतर मग तुम्ही पाणी जर नदीला सोडत असाल तर ते अलाउड करता येणार नाही आपल्याला। आणि या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की इचलकरंजी सीईटीपी जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पातून पाणी बाहेर जे पडते त्याच्या शेतीची खात्री केल्याशिवाय आणि जोपर्यंत शेतीची खात्री होत नाही तोपर्यंत तो प्रकल्प बंद ठेवण्याचं स्वतः सीईटीपीनेच आज पत्र देऊन मान्य केलेलं आहे। त्याचबरोबर आता प्रदूषण मंडळाचे अधिकारीसुद्धा अधिकृतरित्या तिथं ते बंद करण्याची कारवाई करणार आहेत। आणि शेतीची ज्यावेळी खात्री होईल आणि जितकी शेती आपल्याला उपलब्ध होईल तेवढंच चालू करायचं असं ठरलेलं आहे। पण आता सध्या तरी हे सीईटीपी प्रकल्प आता बंद केले आहेत, म्हणजे पाठीमागचे प्रोसेस सगळ्या बंद केलेले आहेत। त्याचबरोबर आज आता नगरपालिकेचा सुद्धा एक विषय होता की त्यांनी जो काळ्या वड्यामध्ये पक्का बांध घातलेला आहे त्याला सुद्धा त्यांनी ओपनिंग ठेवलेलं आहे आणि त्या ओपनिंग बंद करायची यामध्ये मागणी होती, ती सुद्धा आता नगरपालिकेनं आता पत्र देऊन मान्य केलेलं आहे। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील पोटनेर ग्रामपंचायत हद्दीतील तांबडी आदिवासी वाडीत भीषण पाणी टंचाईचे वास्तव समोर आलं आहे।
घोटभर पाण्यासाठी येथील महिलांना दररोज 2 किलोमीटरची खडतर पायपीट करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रात खड्डा खोदून पाणी भरावे लागत असून एक हंडा भरल्यानंतर दुसऱ्या हंड्यासाठी तब्बल तासभर प्रतीक्षा करावी लागते. गेल्या 50 वर्षांपासून वाडीत ना पाणी ना रस्ता ना मूलभूत सुविधा असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. प्रत्येक निवडणुकीत आश्वासने मिळतात, मात्र समस्या कायम असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील हे चित्र समोर आल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 2 किलोमीटरवर आणायला लागते. 50 ते 60 वर्ष झालेत. डवरा वाकरलाय, डवऱ्यात ना भरून आणायला लागते वाटेने. किंवा 2 हंडा निमंत 2 हंडा भरतात किंवा परत 2 हंड्याला 2 तास थांबायला लागते. 2 तासांनी परत 2 हंडा भरतात. तुमच्याकडे कोण बघायला आलाच नाही? येतात बघायला येतात, तेवढ्या पुरं असा करू तसा करू करतात आणि त्याच्यावर परत काही बघत पण नाही. पाणी नदीवरनं 2 किलोमीटरवरनं आणायला लागतं आम्हाला. त्या नदीमध्ये खड्डा एक खोदलेला आहे. त्या खड्ड्यामधनं काय एक अर्धा तास 2 तास 2 हंड्याला लागतं. नदीवरनं नाही आंघोळीला पाणी. आता 2-2, 3-3 दिवस खरंच का आंघोळी बगर राहावं आम्हाला एवढ्या लांब. आम्ही बाई माणूस म्हणून आम्हाला राहावं नाही म्हणून आम्ही नदीवर जातो पाय चालत एवढ्या लांब लहान लहान पोरांना घेऊन पाण्यासाठी. पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात मोठी मोहीम राबवली आहे. 100हून अधिक ठिकाणी छापेमारी करत 78 हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या प्रकरणी 62 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 14,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. प्रामुख्याने ही जी कारवाई जी आहे, ज्या हातभट्टी निर्मिती केंद्र आहेत, विक्री केंद्र आहेत किंवा साठवणूक केंद्र आहेत, या ठिकाणी आपण ती कारवाई करत आहोत. पुण्यामध्ये घडलेले जे विषारी दारूकांड आहे त्या अनुषंगाने जे आपल्या जिल्ह्यामध्येही यापूर्वी आपण कारवाई करत होतो, पण आता आणखीन आपण त्याच्यावर जास्त फोकस केलेला आहे. 29 तारखेपासून ते कालच्यापर्यंत म्हणजे 1 तारखेपर्यंत आपण जवळपास 78 गुन्हे नोंद केलेले आहेत आणि 78 गुन्ह्यांमध्ये आपण एकूण 62 आरोपी अटक केलेले आहे आणि 14,67,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्याचबरोबर आपण हे केलेलं आहे की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही MIDCs आहेत किंवा काही रिकामे गोडाऊन आहेत, काही कंपन्या आहेत, त्या कंपन्यांनासुद्धा आपण भारतीय न्याय संहितेच्या कलम 168 अन्वये आपण त्यामध्ये त्यांना नोटिसा देत आहोत. एसटी स्थानकांवरील शौचालये मोफत करण्याची घोषणा झाल्यानंतरही अनेक ठिकाणी प्रवाशांकडून शुल्क आकारले जात असल्याचे समोर आलंय. मुंबई सेंट्रल बसस्थानकावर शौचालय वापरण्यासाठी प्रवाशांकडून 5 रुपये शुल्क घेतले जात असल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थ पॅनलचे प्रमुख मेघराज राजे भोसले यांनी मोठी घोषणा केली आहे. महामंडळाच्या सभासद कामगारांचे किमान वेतन 25% वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच निर्मात्यांसाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था उभारण्यासह राज्यभरात 500 मिनी थिएटर्स उभारण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.